नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. आज 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिन. आपल्यातल्या खूपशा विद्यार्थ्यांना माहीत नसेल की हा दिन का साजरा करतात, केव्हापासून साजरा करतात. चला तर मग आज आपण या दिनाबद्दल थोडं जाणून घेऊया. भारतीय वायुसेना म्हणजेच इंडियन एअरफोर्स या सेनेची स्थापना 8 ऑक्टोबर 1932ला ब्रिटिशांनी केली. भारताचा दुसऱ्या विश्वमहायुद्धात सहभाग करून घेण्यासाठी भारतीय वायुसेनेची स्थापना केली गेली. वायुसेनेचे ब्रीदवाक्य नभः स्पृशं दीप्तम हे आहे. हे वाक्य श्रीमद भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायातून घेतले आहे. या ब्रीदवाक्याचा अर्थ टच द स्काय विथ ग्लोरी असा होतो. महाभारतात जेव्हा कुरुक्षेत्रात म्हणजेच रणांगणात श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धाच्या आधी स्वतःचे विराट म्हणजेच प्रचंड रूप दाखवतो व ते पाहून अर्जुन क्षणभर हैराण होतो आणि श्रीकृष्णाचे हे रूप अर्जुनाच्या मनात भीती निर्माण करते. या अर्थाप्रमाणेच आपली भारतीय वायुसेना ही विराट आहे. ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या आपल्या या वायुसेनेला आज 89 वर्ष पूर्ण झाली आहेत. ब्रिटिशांनी भारतीय वायुसेनेची दुसऱ्या विश्वमहायुद्धातील कामगिरी पाहून या सेनेला रॉयल इंडियन एअरफोर्स असं नाव दिलं. 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर सुद्धा रॉयल इंडियन एअरफोर्स हेच नाव ठेवलं. त्यानंतर 1950मध्ये जेव्हा भारताने प्रजासत्ताकाचे धोरण स्वीकारले तेव्हा रॉयल हा शब्द काढून इंडियन एअरफोर्स असं नाव वायुसेनेला देण्यात आलं. त्यानंतर वायुसेनेने बऱ्याच युद्धात ऑपरेशन्समध्ये सहभाग घेऊन भारताला विजय मिळवून दिला. त्यातील काही ऑपरेशन्स पुढील प्रमाणे आहेत. गोवा राज्याच्या मुक्तीसाठी डिसेंबर 1961 मधील ऑपरेशन विजय. त्यानंतर ऑपरेशन कॅक्टस जे डिसेंबर 1971 मध्ये पूर्व पाकिस्तान म्हणजेच आत्ताचा बांगलादेश येथे झाले होते. त्यानंतर एप्रिल 1984 मध्ये झालेले ऑपरेशन मेघदूत. ऑपरेशन कुमलाई जे जून 1987 मध्ये श्रीलंका येथे झाले होते. अशी अनेक ऑपरेशन्स इंडियन एअरफोर्सने यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत. 2013 मध्ये उत्तर भारतात झालेल्या महापुरामध्ये लोकांना वाचवण्यासाठी ऑपरेशन राहत राबवण्यात आले. अशा ऑपरेशन्स अंतर्गत लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम असो किंवा उपयुक्त सामुग्री लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम असो, या सर्वांमध्ये इंडियन एअरफोर्स नेहमी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत आली आहे. याशिवाय दुर्गम भागात सेवा देणाऱ्या जवानांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचे काम सतत करत असतात. जगातील सर्व वायुसेनांमध्ये भारताचा 4था क्रमांक लागतो. यावरून आपण कल्पना करू शकतो की भारतीय वायुसेना ही किती बलाढ्य आहे. भारतीय वायुसेना ही 7 भागात विभागली गेली आहे. त्यातील सेंट्रल, ईस्टर्न, सदर्न, साऊथ वेस्टर्न आणि वेस्टर्न या 5 ऑपरेशनल कमांड्स आहेत. तसेच ट्रेनिंग आणि मेंटेनन्स या फंक्शनल कमांड्स आहेत. प्रत्येक कमांडचे नेतृत्व हे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ या पदाकडे असते. या पदावर एअर मार्शल या रँकचा अधिकारी असतो. ऑपरेशनल कमांड्सचा उद्देश
त्यांच्या जबाबदारीच्या क्षेत्रात विमानांचा वापर करून लष्करी ऑपरेशन करणे हे आहे. तर फंक्शनल कमांड्सचा उद्देश युद्धासाठी नेहमी तयार ठेवणे हा आहे. इंडियन एअर फोर्सच्या दैनंदिन कामकाजासाठी 3 सर्व्हिस ब्रँचेस आहेत: फ्लाइंग, टेक्निकल आणि ग्राउंड. या व्यतिरिक्त गरुड कमांडो हे भारतीय हवाई दलाचे विशेष दल आहे. गरुड कमांडो फोर्सची स्थापना सप्टेंबर 2004 मध्ये झाली. 2001 मध्ये जम्मू काश्मीरच्या 2 मुख्य एअरबेसवर हल्ला झाला. त्यामुळे भारतीय वायुसेनेला एका स्पेशल फोर्सची गरज वाटू लागली. त्यातूनच गरुड कमांडोजची स्थापना झाली. गरुड कमांडोज डायरेक्ट ॲक्शन, शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, प्रतिकूल प्रदेशात अडकलेल्या पायलटची सुटका करणे, प्रतिकूल प्रदेशात एअरबेसची स्थापना करणे आणि या एअरबेसवर हवाई वाहतूक नियंत्रण करणे अशा पद्धतीची कामे करतात. सध्या भारतीय वायुसेनेकडे डेसॉल्ट राफेल, सुखोई, HAL तेजस, MiG-29, मिराज 2000, जगुआर, MiG-21 बायसन अशा प्रकारची अनेक अत्याधुनिक लढाऊ विमाने आहेत. तसेच नेत्रासारखी एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम अशी विमाने आहेत. तसेच C-17 ग्लोबमास्टर, C-130J सुपर हर्क्युलिस, AN-32 डॉर्नियर यासारखी ट्रान्सपोर्ट विमाने आहेत. HAL लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर, अॅपॅची, Mi-24, HAL रुद्रा यासारखी अटॅक हेलिकॉप्टर्स आहेत. तसेच चिनूक, Mi-17, Mi-26, HAL ध्रुव, HAL चीता यासारखी ट्रान्सपोर्ट हेलिकॉप्टर्स आहेत. पूर्वी भारताला सर्व प्रकारची विमाने, हेलिकॉप्टर्स तसेच वेपन्स यासाठी अमेरिका, रशिया, फ्रान्स यासारख्या पाश्चिमात्य देशावर अवलंबून राहावे लागले. परंतु अलीकडच्या काळात मेक इन इंडिया या संकल्पनेच्या माध्यमातून भारताने स्वदेशात निर्मिती चालू केली आहे. यामध्ये HAL म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही कंपनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे LCA तेजस. अलीकडच्या काळात भारतीय वायुसेनेत महिलासुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे भावना कांत, अवनी चतुर्वेदी आणि मोहना सिंग या पहिल्या महिला फायटर पायलट आहेत. आज आपण जो काही मोकळेपणाने श्वास घेतो किंवा आपण जे काही रात्री शांतपणे झोपतो ते फक्त आपल्या 3ही सशस्त्र सेनांमुळे. आज आपण भारतीय वायुसेना दिनानिमित्त आपण या सेनेची थोडक्यात माहिती पाहिली. यापुढे सुद्धा विविध दिनांची व विविध व्यक्तींच्या कामांची माहिती घेऊन आपल्या ज्ञानात भर घालूया. अशाच प्रकारचे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी
आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.